गाइस हम फाइनली आज टाकी लाने जा रहे हैं। हमारी टाकी खत्म हो गई है गाइस और हम अभी नवरा भाई को टाकी लेने जा रहे हैं। ए बैठी क्या नहीं तू बैठी? चलो आगे चल चलो चला जाऊया आता मस्त पैकी टाकी घेऊन येऊया। त्यापैकी टाकी मिळाल्यात आपल्याला बघा शिंदे मामा टाकी द्यायला चला घेऊन जाऊया का उचलू का? हा उचलत नाही तुला मला उचल टाकी उचलते आता जरा सांगू बाई चालू चला मस्त व्हिडिओ टाकी मिळाल्या बस बस तू एक साईडला बसायचं आम गाडी पडશે तसंच गॅसला पण जोडा आणि चहा जरा ठेवा म्हणजे बघा व्यवस्थित आणलं का आ आणले बघा बोलतोय लगेच आणि येऊन आणि परत का गेलीस? हा वा 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 आणि परत का गेलीस? जाऊ का आता कर हा वा 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 शेंबडे शेंबडे काम कर शेंबडे दोनला धुवू नको बा दुपारी धुवू की 2 वाजता ऐकत नाही बायको एक आयुष्यात पण जर एक व्यक्ती असेल जे आपला ऐकत नाही तर ती आपली बायको असते चपला विषय लावा ताकद चला तर भावानो हा साखर पिकर घाल साखर नको दूध निसता घाल दूध बाद दे तर भावानो आता आपण जाऊन मिस्त्री फेरी मारून आले कारखान्यात जाऊन आणि वैपणे नाही त्यामुळे कधी आता आपण गाडी रिपेअर करायला घेऊन जाणार आहे शोरूमला गाडी दिसे ना की आपली गाडी तर जरा इंजिनचा बल लागून राहिला त्यामुळे कधी ते जाऊन दाखवून आणायची गाडी रिपेअर करून आणायची शोरूम म्हणून कारण ते कसं इथं तिथं कुठं गॅरेजमध्ये घेऊन गेलो का नाही ते मिळत नाही व्यवस्थित करून त्यामुळं डायरेक्ट गॅरेज ह्याला शोरूमला घेऊन जायचं आणि करून घेऊन यायचं मला आता मस्तपैकी भात आमटी खातो भात आमटी नाही दूध भात खातो आणि जाऊया जरा तिखट खाऊ वाटणार म्हणून म्हटलं जरा असं दूध भात खाऊया हसली बघा लगेच ही हसली बघा बघा पप्पा आमच्या बेडवर बसल्यात निवांत आई आमची देवपूजा करायला आई देवपूजा आवरली का नाही चालू आहे चालू आहे चला आता आपण मस्तपैकी जरासं भात दूध भात खाऊन घेऊया आणि जाऊया चला आणि काय नको नको हा जाऊ आता काय नको पाहिजेच करते काय पाहिजे चला जेवून घेतो मस्तपैकी भावांनो आता आपण निघलोय शोरूमला जायला शोरूम बहुतेक चालू आहे का नाही याची काय गॅरंटी नाही चालू आहे का नाही हे बी माहित नाही आता पुढे जाऊन बघूया आपण चालू आहे का नाही चालू असलं तर आज रिपेअरी करूनच घेऊन जायचं मला वाटतं 4-5व्यांदा चाललोय मी आणि 4-5 वेळा मला गाडी रिपेअरी करायला मिळाली नाही भाऊ म्हणले बंद आहे भाऊ म्हणजे टायमिंग झाले या वेळेला आता चाललोय बघायचं आणि रिपेअरी करूनच घराकडे घेऊन जायचं दोघं बघायला आता जरासं उजेड आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही जरासं अंधारात गेल्यावर दाखवतो बल्ब कुठला चालला बल्ब फक्त आपल्याला बंद करायचं थोडा विषय सेन्सरी गाडी असल्यामुळे नाही याला मशीन लावून चेक करायला लागते की तो बल्ब का लागला बघा ते बल्ब लागायला पाहिजे हिरव्याच्या साईडला ते इंजिनचा बल्ब आहे हे मशीन लावून त्यांनी चेक करायला की काय गाडीत फॉल्ट आहे हे चार्जिंग ह्याच्या सेन्सरच्या गाड्या आल्यापासून सगळ्याला चार्जिंगचे मशीन लावूनच चेक करायला लागतं मग आता बघूया चेक करूया काय ते बघूया चला गाडी अजून रिपेअर झालेली नाही आहे आता जरासं हे चालू झालंय बल्ब लागायचा बंद झालाय पण हॉर्नच वाजायचा बंद झालाय त्यामुळे आता हॉर्न आणि रिपेअरी करायला बघा हे पूर्ण शोरूम आहे इकडं मस्तपैकी हॉर्न रिपेअरी करूया हॉर्न वाजायला की मग आपण जायचं लागला तर भावांना आपल्या गाडीची बॅटरी लो झाल्या ते कमीत कमी 3 ते 4-5 वर्ष झालं मी वापरवली गाडी कधी त्याची बॅटरी चेंज करायला नाही किंवा कधी त्याला बॅटरीला चार्जिंग बी करायला नाही आपण त्यामुळे ते म्हणले की बॅटरी चार्जिंग कमी असल्यामुळं
गाडीला ते बल लागून राहिलाय, अजून पण ते लागूनच राहिलाय, बंद झालेला आणि जर लागून राहिलाय. त्याची बॅटरी चार्जिंग संपले त्यामध्ये चालू राहिला. त्यामुळे आता बॅटरी चार्जिंग करायचं आणि मग ते बल्ब बंद होणार असा विषय. चला काय आता करणार, चार्जिंग करायला त्यांनी करतो म्हणाले, पण चार्जिंग करायला 4 तास लागणार म्हणले. मग 4 तास मी थांबू शकत नाही तिथं. त्यामुळे म्हटलं घरला जाऊया आणि बाहेरनं कुठं तर चार्जिंग करून घेऊया आणि दुसरीकडनं मग हॉल सेटिंग तेन करायचं, त्याचं हॉल सेटिंग तेन करूया आणि मग घेऊया. चला आता बघूया कुणाकडे चार्जिंगला द्यायचं. जरा गार प्यायला आले मी. बदाम शेक घेतले प्यायला. काम्या क्लिनिकच्या खालच्या फ्लोअरला आहे मी. वरती जायचा तर ट्रीटमेंट घ्यायचे. ट्रीटमेंटचा पण व्हिडिओ करतो. ट्रीटमेंटसाठी झालेलं म्हणून इथं येऊन बदाम शेक प्यायचा आणि वर जायचं. चला ट्रीटमेंट करून झाल्या आणि आता मी डायरेक्ट घराकडे चाललोय. मला सांगतो जरा हे पण दिले लावायला चेहऱ्याला, सनस्क्रीन दिल्या, कसलं तरी ऑइल दिलंय आणि फेस वॉश दिलाय. चेहऱ्याला जरा सनस्क्रीन लावलं त्यामुळे चेहरा पॅक केलं. आता चला घराकडे जाऊ. आता मस्तपैकी आपण घराकडे आलोय. आल्या आल्या कपडे बिपडे आवरून जेवायला बसले. बघा पप्पा बघा आमचे. चला आता मस्तपैकी जेवण झाले. आता आईस्क्रीम खाऊया. कसं आहे क्वालिटी आहे की नाही, बघायला क्वालिटी आहे, खायला बघा कसं. आणि भावानो आता डायरेक्ट संध्याकाळ झाल्या आणि दुपारी जरासं झोपलेलो मी, त्यामुळे जरासं व्हिडिओ काय करता आला नाही आणि झोपून उठल्यावर पण काय करता आला नाही व्हिडिओ. पाणी आलेलं मस्तपैकी घरात पाणी वगैरे भरलो आणि आता येऊन मस्तपैकी बसलोय. एक थोड्या वेळानं आता मी जेवणार आहे आणि ह्यो आता व्हिडिओ मोठा झालाय त्यामुळे आता ह्यो व्हिडिओ इथंच एंड करूया. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जाताना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.